संभाजीनगरात शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी, विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोरगरीब अशिक्षित मतदारांना त्यांच्यातलेच काही दलाल हाताशी धरून आधार कार्ड, वोटिंग कार्ड जमा करायचं, बोटाला शाई लावायची आणि त्यांनी मतदान करायचं नाही, त्याच्या मोबदल्यात एक तुटपुंजी रक्कम 1000, 500, 1500, 2000 अशा पद्धतीनं त्या मतदाराला द्यायची. अशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे. या संदर्भात पहिला प्रश्न असा आहे की शाई बाहेर कशी येते, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि अशी शाई बाहेर आलेली असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग ॲग्रेसिव्हली कारवाई का करत नाही? कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन भांडावं लागतं, सांगावं लागतं, आरोपीचं नाव सांगावं लागतं आणि मग अशा पद्धतीनं त्या आरोपीवर काहीतरी तोडून मोडून अशा पद्धतीनं कारवाई या ठिकाणी केली जाते. मला असं वाटतं पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं मदत करते की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. या संदर्भात एक आठवड्याभरापूर्वी मी निवडणूक आयोगालाही पत्र लिहिलेलं आहे. त्याचं उत्तर मला काल परवा आलं. उत्तर आलं म्हणण्यापेक्षा माझ्याकडून त्यांनी म्हणणं मागितलं आणि मागितलं असं की ज्या तारखेच्या आत करायचं त्या तारीखची वेळ संपायच्या अर्धा तास आधी माझ्याकडे पत्र आलं. परंतु पोलीस यंत्रणा सुद्धा अशा पद्धतीनं मदत करते काय? मला तर काही कार्यकर्ते सांगतात पोलीस यंत्रणेच्या देखरेखीखाली हे काम चालू आहे. आणि मग जर निष्पक्षपातीपणे ही निवडणूक व्हायची तर कशी होईल? या संभाजीनगरातले पोलीस आयुक्त निष्पक्ष आहेत का, हा माझा सवाल आहे. मी या संदर्भात DG साहेबांकडे रीतसर तोंडी तक्रार केलेली आहे की पोलीस आयुक्त एका मतदारसंघात स्पेसिफिकपणे एका उमेदवाराला मदत होईल असं काम करतायत. काही आमचे शिवसेनेचे, आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्त्यावर तडीपारीच्या नोटीस काढलेल्या आहेत, ज्यांच्यावर मागच्या 5 वर्षात 7 वर्षात कोणतेही गुन्हे नाही. शिंदे गटाचे असे काही कार्यकर्ते ज्याच्यावर 10 केसेस आहे, आत्ताच्या आहे, मागच्या करंट, ते अशा तशा नाही आहे, गुंडागर्दीच्या आहे, जागा हडप करण्याच्या आहे, अशा केसेस आहेत. त्याला कोणी तडीपारी नाही करत. आणि आमच्या पक्षाचं काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्याला तडीपारी करतं. हे मी माननीय पोलीस आयुक्तांच्या नजरेत सुद्धा आणून दिलेलं आहे. स्पेसिफिक या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात हे चालू आहे. मला असं वाटतं निवडणूक आयोग महाराष्ट्राचं आणि देशाचं याची निश्चित दखल घेईल. अन्यथा कायद्याचा भंगच करायचा असेल तर मग समोरच्याने कायद्याचा भंग केला तर मला असं वाटतं त्याला कोणी थांबवू शकणार नाही. परंतु ही निवडणूक सुरळीत व्हावी, लोकशाही मार्गाने व्हावी अशी आमची पूर्णपणे इच्छा आहे. रात्री 16 लाख रुपये काहीतरी पोलिसांनी जप्त केले आणि तुमचा दावा काहीतरी 2 कोटीचा आहे, त्याबद्दलचं काय? हो, हे पहा, 1000 आणि 2000 रुपये सगळ्यांना द्यायचे. आधार कार्ड असे 10-20 मोहल्ल्यामध्ये 1000, 2,000 आधार कार्ड जमा झाले. हे 1000 आणि 1000 आधार कार्ड किंवा मतदाराला गुणिले 2000 लावले तर किती होतात? अशी किमान 10-20 ठिकाणी झाली. आज सुद्धा काही ठिकाणी जाणार आहे. मी पोलीस आयुक्तांना थोड्या वेळाने फोन करून सांगेल या सगळ्या विषय. परंतु आमचे कार्यकर्ते मी तिथले अलर्ट ठेवलेले आता, विशेषतः पडेगाव मिटमिटाचा कासंबरी दर्गा, कोणतं प्रिया कॉलनी का प्रिया नगर आहे, प्रियदर्शनी नगर आहे, असे काही भाग आहे जिथं अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून चालू आहे. एवढी मोठी रक्कम असताना पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे 1,500 रुपयाची रक्कम दाखवलेली आहे. हा फक्त 1,500 रुपयाची. मला वाटतं हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला मदत करण्याचा प्रकार आहे. याबाबत DG आणि CP आणि EC या सगळ्यांना काही पत्र लिहिणार आहे तुम्ही? आता म्हणाले आता लिहिल मी थोड्या वेळाने लिहिल, कारण मला ह्या गोष्टीची जाणीव होती म्हणून मी आधीच 8 दिवसापूर्वी तक्रार केली. पण पाहिजे तसे पोलीस यंत्रणेने, जी पोलीस यंत्रणेची माझी तक्रार तीच चौकशी करणार तर काय चौकशी होणार आहे? बाहेरचा कोणतरी अधिकारी आणून त्यांची चौकशी झाली पाहिजे ना. इथलेच लोक माझ्याकडे चौकशी येतात, त्याला काय अर्थ आहे? तुम्ही जो पैशांचा आरोप करताय ना, त्यावरती पोलिसांकडून खुलासा असा येतोय की ती काल काही रेड मारून वगैरे असं धरलेलं नाही. 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आला होता
त्या व्हिडिओनुसार त्या लोकांना बोलवून घेऊन मग त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. ऑन द स्पॉट कुठली रक्कम किंवा पैसे असे काही मिळाले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. खोटं बोलतात पोलीस. ज्या लोकांना शाई लावायला बोलवलं त्याच्यातलेच लोक आमच्याकडे आले. त्यांनीच आमच्याकडे येऊन तक्रार करण्याची इच्छा व्यक्त केली. आमचे लोक त्यांच्यासोबत होते. आमचे तिथले उमेदवार राजू शिंदे सोबत होते. आमचे तिथले माजी महापौर त्र्यंबकराव तुपे सोबत गेले होते. पण आम्ही घेऊन गेल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. पोलिसांचा सुमोटो गुन्हा नाही. ही कालची घटना आहे. काल या संबंधित लोकांना पोलीस स्टेशनमध्ये ज्यांनी तक्रार केली तो सुजान मतदार होता. त्याला अशा पद्धतीने शाई लावायला बोलल्यानंतर त्यांनी आमच्याकडे येऊन ही गोष्ट सांगितली आणि मग तक्रार झाली. पोलीस खोटं सांगतात. 4 दिवसापूर्वी सोडणं. मी हा व्हिडिओ पोलीस आयुक्तांना सुद्धा पाठवलेला आहे. कालीचरण महाराज यांच्या वक्तव्यानंतर आज संजय शिरसाट जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. बेगडी प्रेम संजय शिरसाट्यांनी किती दाखवलं तरी जनता चांगल्या पद्धतीनं धडा ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंना उतारून पातारून यांचं फार हिंदू जनजागरण सभा चालू आहे. लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे. कामं काय केली दाखवा ना. मग मनोज जरांगेंविषयी काहीतरी बोलणं, दुसऱ्या जातीविषयी बोलणं, आरक्षणाविषयी बोलणं. मला असं वाटतं एखाद्या महाराजाला बघून स्वतः बोला ना दम असेल तर. एखाद्या महाराजाला का पुढे करतात. अशा भेटी घेऊन मला वाटतं मनोज जरांगे हुशार आहे. त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे. परंतु ते नुसते मनोज जरांगेच्या विषयी नाही बोलले, सगळ्या जाती धर्माविषयी बोलले ते कालीचरण महाराज. तुमच्या या रात्रीच्या प्रकाराशिवाय जिल्ह्यात एका अपक्ष उमेदवाराला सुद्धा मारण्यात आलेला हो. आहे. एक घटना आहे. अनिल देशमुखांनाही हल्ला झालेला आहे. हां. त्याच्यानंतर दुसरं एक आहेत धामणगावच्या भाजप उमेदवार प्रताप आडसर त्यांच्या बहिणीवरती हल्ला झालेला आहे. असे 4-5 हल्ल्याचे प्रकार घडलेले आहेत. नाही, हे चुकीचं आहे. दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. निवडणूक आम्ही लढलो. कित्येक वेळेस लढणारे एकमेकांवर धर लढणारे उमेदवार आम्ही संध्याकाळी एकत्र जेवण केल्याच्या घटना मागच्या काळात घडलेल्या आहे. पण आता अशा पद्धतीनं हल्ले होणं, तेही जीवितावर हल्ले होणं, ते काही शाब्दिक हल्ले एकमेकावर होणं विचाराचे याला काही हरकत असायचं काही कारण नाही. परंतु असे शारीरिक हल्ले होणं कोणावरही. अनिल देशमुखावर आला जे राज्याचे गृहमंत्री झाले हे तर भयानक आहे. संभाजीनगरात आमचा एक सुरेश सोनवणे जिल्हा परिषद सदस्य राहिला आहे. भारतीय जनता पार्टीचा आहे. अपक्ष आहे तो उभा. आता कोणी केले असेल अशा लोकांवर तुम्हीच विचार करा. मी कोणावर आरोप केला तर पुन्हा आरोप केला असं होईल. परंतु अशा लोकांवर हल्ले होतात. राज्याचे गृहमंत्री राहिलेल्या माणसावर हल्ले होतो. इथं जिल्हा परिषद सदस्य राहिला जो भाजपचा होता आता अपक्ष उभा आहे. आता भाजपचा होता ना अपक्ष उभा आहे म्हणून हल्ला झाला. चौकशी झाली पाहिजे. नाशिक विधानसभा मतदारसंघ जो आहे, बिलकुल झाली पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टी खोटा आव्हान आणते. मला असं वाटतं आताच्या घडीला भारतीय जनता पार्टी या राज्यात कुठेही विजयाच्या जवळ पोहोचू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीनं हल्ले करून शेवटच्या 2-3 दिवसात विरोधकाला नामोहरम करण्याचा प्रयत्न होतो. परंतु आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाही. अशा हल्ल्यानंतर ताकदीनं काम करू आणि भारतीय जनता पार्टीचा या गद्दार शिंदे आणि पवार गटाचा 100% पराभव करू. बरं, कालच्या ज्या तुम्ही जे सांगितलं कालच्या घटनेत त्यात पोलीस आयुक्तांचा संबंध कसा येतो, कसं वाचवता म्हणता येईल? यथा राजा तथा प्रजा. पोलीस आयुक्तांचंच याच्याकडे दुर्लक्ष करायची सूचना असेल तर संबंध कसा. मी म्हणतो नाही पोलीस आयुक्तांनी केला असं थोडी म्हटलं मी. पण मग अशा ठिकाणी ताबडतोब जर तुम्ही म्हणता 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ होता, 4 दिवस पोलीस आयुक्त झोपले होते का? पोलीस यंत्रणा झोपली होती का? हा माझा प्रश्न आहे ना. जर असा व्हिडिओ आला कुठून तर त्याची चौकशी होत नाही. त्याचे माणसं काय बाहेरचे संभाजीनगरातले त्याच भागातले उचलून टाकलं पाहिजे ना जेलमध्ये. 2 दणके दिले पाहिजे. ज्याला गरज नाही त्याला दणके देता तुम्ही, ज्याला गरज आहे त्याला देत नाही. एक निवडणूक आयोगाने शिंदेंना त्याच नोटीस स्वरूपाचा राडा नाशिकमध्ये सुद्धा झाला. तिथे गणेश गीते जे होते पवार गटाचे, तर त्यांची कार्यकर्त्यांनी गाडी फोडली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी समोरच्यांची गाडी फोडली, असा सगळा राडा झाला. आपल्यासारखाच प्रकार नाशिकमध्ये झालेला. सेम केस आहे. गणेश गीते हा भारतीय जनता पार्टीचा नेता होता. स्थायी समितीचा नाशिकचा चेअरमन होता. त्या मतदारसंघात तो इच्छुक होता. त्याला तिकीट मिळाले नाही. राहुल ढिकले जे आहे त्याच्या विरोधात शरद पवार पक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तो लढत आहे. आणि आता लढत असताना
भारतीय जनता पार्टीनं तो गेलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच तो लढतोय. यंत्रणा कोणाला मदत करते मला वाटतं ही काही मी सांगण्याची गरज नाही. हे पिंपळवाडीच्या सभेत आणि बिडकींच्या सभेत तुम्ही आरोप केला होता की विलास भुमरेला बंकून मारहाण झाली, जोरदार मारलेले. हो. काल त्यांनी खुलासा केला की मी तोल याला माझा पडून गेले. नेमकं खरं काय आहे? मला असं वाटतं याचा तपास व्हावा. पोलीस यंत्रणेने याचा तपास केला पाहिजे. जे हॉस्पिटल आहे त्यांनी MLC दाखल केली का, पोलिसांनी त्याचा तपास केला का? कारण पडल्यानंतर माणसाला कुठं मार लागतो आणि मारल्यानंतर कुठं मार लागतो. आम्ही हे दोन्ही धंदे केलेले, मारलेले पण आहे मार पण खाल्लेला आहे. तेव्हा आम्हाला मार कुठं मारल्यावर कुठं लागतो आणि आपण मारल्यावर कुठं लागतो चांगलं माहिती आहे. मग तुमचं स्पष्ट म्हणणं काय? मारला कोणी? विरोधकांनी मारलं कोणी? मी सांगतोय भोसले नावाचा कार्यकर्ता आहे, नाव पण घेतो ना मी. कशावर? विरोधकांनी कशाला मारला कशावरून? त्याचा तपास पोलिसांनी करावा. तुमची काय माहिती आहे? त्यांना मारहाण केली एवढी माहिती आहे. कशावरून काय आता ते काही कॅमेरा समोर नाही ज्यांनी सांगत. मारहाण केली त्यांनी तातडीनं एक राजीनामा पत्र लिहून पक्षाच्या त्या नेत्यांना पाठवलं आणि तुमच्या बरोबर सहभागी होणार असं सांगितलं. त्यांच्याच पक्षातला माणूस होता तो भोसले. हे पहा, मी आता तुम्हाला सांगितलं की भोसले नामक व्यक्तीने काही कारणामुळे मारहाण केलेली आहे. चांगल्या पद्धतीनं मारहाण केलेली आहे. पडल्यावरचा मार आणि मारलेला मार. मी शिवसैनिक आहे, या दोन्ही गोष्टी आम्ही सहन केल्या आहे. आम्ही मारलेलं पण आहे आणि मार पण खाल्लेला आहे. त्याच्यामुळं कुठं मार लागतो आम्हाला चांगलं माहिती आहे. तसंच त्याला मारलेलं आहे. पण तक्रार का दाखल होत नाही? डॉक्टरांचं काम आहे, पोलिसांचं काम आहे. ओके. सचिन सावंत यांनी एक निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की खासगी वाहिन्यांच्या मालिकेत छुप्या पद्धतीनं प्रचार केला जातो. त्यावरून शिंदे सेनेला इलेक्शन कमिशनने नोटीस बजावली. 24 तासामध्ये उत्तर देण्याची सांगितलं. बरोबर. मी पण परवा कुठेतरी बघितलं, हे सहज TV लावला होता. TV तर पाहायला होत नाही असं. कुठेतरी एक सिरियल चालता लागली होती आणि त्याच्यात तो नायक नायिका असताना एक बॅनर दिसलं लय भारी काहीतरी. म्हणलं अरे हे तर आत्ताचं होर्डिंग आहे, सिरियलमध्ये कसं आलं. मग आता जाणीवपूर्वक असा प्रचार घुसवण्याचा प्रयत्न दिसतोय हा. अशा सिरियल बंद केल्या पाहिजे किंवा जो सिरियलचा सगळा खर्च आहे तो त्या शिंदे गटाच्या पक्षाच्या खर्चामध्ये टाकला पाहिजे. त्यात अजून एक प्रकार घडतोय, जे रील्स बनवणारे जे आहेत सोशल मीडियावर, त्यात ते रील्स बनवत आहेत पण त्यातून महायुतीचा प्रचार होतात त्याचं पाहायला मिळत आहे. योजना सांगितल्या जातात. ठीक आहे, आता किती सांगा आणि किती करा, जनतेचा निर्णय झालेला आहे. अशा काही जाहिराती पण लोक निर्णय घेत नसतात. राज ठाकरेकडून काल उद्धव ठाकरेंचा गद्दारांचा जो उल्लेख झाला होता ना, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला की गुजरात नवनिर्माण सेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. बरोबर आहे. गुजरात नवनिर्माण सेना बरोबर आहे. कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले याच्यावर कोणी बोलत नाही. मुंबईतले अनेक कार्यालय, हिरे बाजार सगळा गुजरातला गेला त्याच्यावर कोणी बोलत नाही. पण उद्धव साहेब जे स्वाभिमानाची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढतात त्यांच्याविषयी राजसाहेब आरोप करतात. ठीक आहे, आम्ही चांगलं नका म्हणू, पण अशा लेवलला बोलणं वाटतं हे काही त्यांना शोभत नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक स्वाभिमानाचा लढा महाराष्ट्राचा उभा केला आहे आणि तो देश पातळीवर नेलेला आहे. एकनाथ शिंदे सातत्याने म्हणतायत की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना ते म्हणतात का, ते पहा. सगळेच म्हणतात हिंदू हृदय सम्राटच आहे बाळासाहेब ठाकरे. थँक्यू काल व्हेरी मच. रात्री श्रीनिवास पवारांच्या शेरिओ मोटरच्या बारामती शोरूम मध्ये रात्री पोलिसांनी मोठं सर्च ऑपरेशन केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. अजितदादाची पण तपासणी केली पाहिजे ना, सगळे तिथून कुठं कुठं काय काय जातं. त्याची अक्षय शिंदेचं एन्काउंटर प्रकरण होतं, त्यात CIDचा जो तपास झाला त्याच्यामध्ये त्रुटी असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटले. त्या तपासावरती ताशेरे उडलेले आहे. हे पहा, अक्षय शिंदेचा ज्या पद्धतीनं झालेला आहे त्याच्या जे दुसरे लोक होते यांना वाचवण्यासाठी झालेला आहे हे स्पष्ट होत आहे. अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते हजर झाले, नंतर त्यांची जामीन झाली. इतक्या दिवस ते काय हजर नव्हते झाले. मला ते सगळं षडयंत्र रचलेलं आहे. अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं आहे. ज्यांनी केलं त्याला जबाब द्यावा लागेल. सरकार आमचं येणार
तर या सगळ्या अधिकाऱ्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. महाराष्ट्रातून उद्योग पळवले गेले असे राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1च आहे असे उदाहरणं दिले. देवेंद्र फडणवीस आकडे आणि ज्याला काय म्हणता येईल त्याला असं बोलण्यामध्ये पटायते, आकडेवारी टाकणं वगैरे, प्रत्यक्षात ते कुठंच नाहीये. आपल्याकडे मराठवाडा वॉटर ग्रीड कुठं आली, अजून 1 रुपया नाही त्याच्यामध्ये. उद्योग एवढी गुंतवणूक कुठं आली, कुठेच आलेली नाही. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले हे स्पष्ट आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. राहुल गांधी जे आरोप केले ही सत्यता आहे. आता त्याला उत्तर तुम्ही काही जरी दिलं तरी जनता हे ऐकणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.